हर हर महादेव. आज दिनांक 19 मे 2026. कांडिखल येथील एका धर्मशाळेमध्ये विश्राम होता. सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकले. साधारण 5 वाजताच उठून तयारीला लागलो. कारण आता 5 वाजता इथे पूर्णतः उजडल्यासारखे होत होते. त्याच्यामुळे आम्ही उशीर न लावता 5 वाजताच उठून तयारीला लागून साधारण 5:30 पावणे 6च्या आसपास चालायला सुरुवात केली. छान असं वातावरण होतं. येथे 5:30 वाजताच सूर्योदयासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्यामुळे काहीच अडचण नव्हती. पुढे चालायला सुरुवात केली. आपण पाहू शकतो कशा प्रकारचं वातावरण आहे. आजूबाजूचा हिरवागार परिसर, उंच डोंगर आणि शुद्ध हवा या सगळ्यांचा आनंद घेत आम्ही एक एक पाऊल नामस्मरण करत पुढे चालत होतो. वाटेतच कधी थांबून सोबत असलेलं काही प्रसादी सेवन करत होतो. साधारण 9 वाजताच्या सुमारास आपण ही जी नदी पाहतोय ही यमुना नदी आहे. 9 वाजताच्या सुमारास आम्ही यमुना नदीच्या पुलाजवळ येऊन पोहोचलो. मध्येच असलेला हा छोटासा डोंगर म्हणजेच या दोन उभ्या असलेल्या 2 डोंगराला जोडणारा हा छोटासा डोंगर आणि तेथेच यमुना नदीच्या पुलावर वरून दुसऱ्या डोंगराकडे जायला रस्ता आहे. आपण पाहू शकतो किती चांगल्यापैकी या पुलाचे काम आहे. खूप सुंदर असा पूल आहे. या पुलावरून पार केल्यानंतर समोरच्या डोंगराच्या बाजूने उजव्या हाताला उंच असा डोंगर आणि डाव्या बाजूला यमुना नदी. असा हा प्रवास आमचा चालू झाला. थोडस ऊन वाढत होतं. 9-9:30 जरी वाजले असले तरी उन्हाचा चटका हा जाणवत होता. येथे असलेली काही घरे अशा प्रकारची खूप छान अशी दिसत होती. दुपारी साधारण 11-11:30 वाजताच आम्ही एका हॉटेलवाल्याच्या तिथे जाऊन थांबलो आणि त्यांनी आम्हाला विश्रांतीसाठी एक रूमही दिला. तिथे जाऊन आम्ही विश्रांती केली कारण उन्हाचा तडाखा खूप भयंकर वाटत होता. ऊन उतरल्यानंतर साधारण 3:30 पावणे 4 वाजता चालायला सुरुवात केली, परंतु ऊन तेवढेच होते. आम्ही नैना गाव या गावामध्ये येताच एक छोटासा पेट्रोल पंपही लागला. आपण पाहू शकतो तो पेट्रोल पंप कसा आहे. तिथून पुढे आल्याच्या नंतर एक छोटीशी बाजारपेठही दिसली. या बाजारपेठेतून काही खाद्यपदार्थ खरेदी करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. बाजूला वाहणारी यमुना नदी ही सोबतच होती. कारण सध्या आम्ही यमुनोत्रीला जाणार होतो. या आपण पाहू शकतो कशा प्रकारे डोंगराच्या बाजूने असा हा रस्ता आहे. वाटेत काही ठिकाणी पूल देखील आपल्याला पाहायला मिळाले. छान असं वातावरण. सायंकाळी 6च्या आसपास आम्ही नैनगावच्या एका छोट्याशा गावामध्ये येऊन पोहोचलो. तिथेच आम्ही दुकानासमोर मुक्काम केला. दुकानदाराकडून मॅगी खरेदी केली आणि दगडी चुलीवर या मॅगीचा आस्वाद घेतला. खूप सुंदर असं वातावरण असल्यामुळे येथे आम्हाला शांत झोप लागली. रोड लगतच असल्यामुळे कोणती भीतीही नव्हती. दुकानदाराने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं येथे जागा मिळवून दिली. त्यांचे शतशः नमन. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत